Okay, so now we will discuss in electrostatics the next part, that is capacitor and capacitance. Okay, capacitor and capacitance हा पर्टिक्युलर पार्ट जो आहे ना बेस्ड ऑन दिस एखादा जरी क्वेश्चन एक्झामला किंवा ॲज अ एमसीक्यू पण विचारतात. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट व्हॉट इज कॅपॅसिटर. काही वेळा त्याला कंडेन्सर म्हणजे अगोदरच्या याच्यामध्ये कंडेन्सर असंही म्हणले जायचं. ओके, सो लेट्स सी व्हॉट वी मीन बाय द कॅपॅसिटर. कॅपॅसिटर या शब्दामध्ये एक अर्थ येतो लक्षात घ्या, कॅपॅसिटी. ओके, कॅपॅसिटर हे काय ऍक्च्युअली इट इज हॅव्हिंग अ कॅपॅसिटी टू स्टोर द इलेक्ट्रिक चार्जेस. सो कॅपॅसिटर हा ऍक्च्युअली कशासाठी वापरला जातो? टू स्टोर द इलेक्ट्रिक चार्जेस. इलेक्ट्रिक चार्जेस. ओके, कॅपॅसिटर जो असतो ना तो एक डिव्हाइस आहे आणि इट इज यूज टू स्टोर द इलेक्ट्रिक चार्जेस. म्हणजे काय आणि याचा कन्सेप्ट काय तो पहिला आपण समजावून घेऊया. First of all, we discuss about even capacitance. It is represented by symbol C. C या सिम्बॉल ना आपण कॅपॅसिटन्स दाखवतो. कसं असते बघा, तुम्ही एखादा कंडक्टर घेतला सपोज, हा लेट्स से वी आर टेकन वन कंडक्टर. ओके, आणि याच्यावर जर तुम्ही चार्ज स्टोर करत चालला सपोज, इफ यू आर गो ऑन स्टोरिंग द चार्ज म्हणजे याच्यावर चार्जेस पाठवत चालला समहाव बाय गिव्हिंग एक्सटर्नल याला बॅटरी कनेक्ट करून म्हणा किंवा कसंही म्हणा. ओके, इफ यू आर गोइंग टू स्टोर द इलेक्ट्रिक चार्जेस. आता इथं स्टेप बाय स्टेप आपण बघूया, राईट. सो सपोज मी एक पहिला चार्ज इथे पाठवला या कंडक्टरवर, राईट. आता याच्यावर एक चार्ज आला म्हणजे त्या चार्जच्या करस्पॉन्डिंग एक काय असणार आहे, त्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणार. बरोबर आहे, त्या चार्जच्या करस्पॉन्डिंग त्याचं काय असणार आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणार आहे या पॉइंटला. आता दुसरा चार्ज ज्यावेळी, आता हा चार्ज जरा पुढे गेला सपोज, दुसरा चार्ज मी ज्यावेळी याच्यावर स्टोर करायला जाईल त्यावेळी काय होणार, व्हॉट विल हॅपन, दिस चार्ज विच इज इनिशियली ओव्हर टू दॅट कंडक्टर इट विल अपोज दिस चार्ज. म्हणजे हा चार्ज त्या दुसऱ्या चार्जला तिथे येण्यासाठी काय करणार, थोडं रिपेल करणार. इट विल रिपेल दॅट चार्ज. नो, ओके, म्हणजे वी हॅव टू डू द वर्क टू ब्रिंग दिस चार्ज ओव्हर हियर. या चार्जला इथं आणण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. किंवा दोन चार्ज मिळून याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय होणार, वाढणार. ओके, परत मी तिसरा चार्ज इथे ठेवला तर पुन्हा पोटेन्शियल आणखीन वाढणार. ती चार्ज मुळे त्या कंडक्टरवरचं जे पोटेन्शियल आहे ते पुन्हा वाढणार. सो यू सी, ऍज यू गो ऑन पुटिंग द चार्जेस ओव्हर टू दिस कंडक्टर, जसं या कंडक्टरवर तुम्ही चार्ज स्टोर करत जाता, चार्जेस पाठवत जाता, अँड वन्स इट गेट कम्प्लिटली फिल्ड लेट्स से, त्यावेळी त्याचं जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, जसं तुम्ही हे चार्जेस म्हणजे क्यू वाढवत जा, as you go on increasing the charge, okay, on that conductor, what will happen, its electric potential also get increased. त्याच्यासोबत त्याचे इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण काय होते, वाढत जाते. लक्षात घ्या, बरोबर ना. जसं मी याच्यावर चार्ज स्टोर करत जाईन तसं त्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण वाढत जाते. पोटेन्शियल आपण बघितलं स्केलर क्वांटिटी होती, विच मीन्स दॅट ओके जेवढे समेशन ऑफ क्यू आपण आलतो ना, राईट. So as you go on increasing the Q, the electric potential also increases. म्हणजे या दोघांच्या मध्ये जर म्हणलं तर कसलं प्रोपोर्शन आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन. There we have the direct proportion. Okay, in between these two. So as charge we are go on storing on this particular conductor, the electric potential also get increased. ते देखील इथे काय होते, वाढत जाते. ओके, मग आता इथं प्रोपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर आपण जो कॉन्स्टंट घेतो ना, दॅट कॉन्स्टंट इज नथिंग बट द कॅपॅसिटन्स ऑफ दॅट कंडक्टर वी हॅव. तो जो कॉन्स्टंट घेतो तो कॉन्स्टंट जो आहे ते तो म्हणजे काय असतो, कॅपॅसिटन्स ऑफ दॅट कंडक्टर. म्हणजे ऍक्च्युअली इट गिव्स यू द चार्ज स्टोरिंग कॅपॅसिटी, जे वर दिले मी. ओके, कॅपॅसिटर हा चार्ज स्टोरिंग साठी वापरला जातो आणि प्रत्येक कंडक्टरची जी चार्ज स्टोरिंग कॅपॅसिटी काय असते, वेगळी असते. उदाहरणार्थ काय, छोटी जीप आहे त्याच्यामध्ये 6 लोक मावत असतील. तीच जर तुम्ही टेम्पो ट्रॅव्हलर घेतला तर त्यात 14 लोक मावतात. म्हणजे त्याचं डायमेन्शन वाढलं की त्याच्यात व्यक्ती जास्त होतात. तसं तुम्ही या कंडक्टरची जर साईज वाढवला, ओके, तर त्याच्यावर चार्जेस जे आपण स्टोर करणार त्याची कॅपॅसिटी वाढणार. ओके, त्याची कॅपॅसिटी वाढणार आणि जशी त्याची चार्ज स्टोरिंग ऍबिलिटी वाढत जाते तसं त्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण काय होतंय, वाढत जाते. ओके, वाढत जाते. मग इथं आपण प्रोपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर जे कॉन्स्टंट घेतो दॅट कॉन्स्टंट इज रिप्रेझेंटेड बाय C. And that C is called as capacitance. त्या C लाच आपण काय म्हणतो, C is nothing but we call it as capacitance. तो त्या कंडक्टरचा काय असतो, कॅपॅसिटन्स असतो.
म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट किंवा कंडक्टरच्या त्याच्या डायमेन्शनच्या वर आधारित आपण त्याचा काय असतो कॅपॅसिटन्स असतो असं म्हणू शकतो. याच्यावरून मग कॅपॅसिटन्स इज इक्वल टू काय येतो बघा Q अपॉन V. याच्यावरून जर विचार केला तर कॅपॅसिटन्स हा काय असतो Q बाय V. ओके. मग हा जो कॅपॅसिटन्स आहे हा कोणत्या युनिट मध्ये मेजर केला जाऊ शकतो. याच्यावरून जर या फॉर्म्युल्यावरून युनिट जर मला विचारलं तर काय येणार तुम्ही सांगा बघू काय युनिट येणार कॅपॅसिटन्सचं. बाय दिस फॉर्म्युला इफ यू से Q दॅट बी मेजर्ड इन कुलोम अँड व्होल्ट, V काय आहे तुमचं व्होल्ट आहे. ओके. 1 म्हणजे कुलोम पर व्होल्ट हे येणार. परंतु SI युनिट याचं जे आहे ना हे जर एमकेएस युनिट म्हटलं तर याचं SI युनिट आहे फॅरेड. SI युनिट ऑफ कॅपॅसिटन्स इज व्हॉट वी हॅव फॅरेड. मायकल फॅरेडेच्या स्मरणात त्याचं युनिट फॅरेड असं दिलेलं आहे. फॅरेड पूर्ण लिहिलं तर स्मॉल लेटर मध्ये द्यायचं, त्याचा सिम्बॉल दिला तर आपण काय लिहितो कॅपिटल F. ओके. सो फॅरेड इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. सो बाय दिस यू कॅन डिफाईन कॅपॅसिटन्स. या फॉर्म्युल्यावर आधारित तुम्ही कॅपॅसिटन्स डिफाईन करू शकता. कसं डिफाईन करू शकता. वन मे से दॅट कॅपॅसिटन्स इज द रेशिओ ऑफ चार्ज टू द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके. चार्ज टू द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. किंवा आणखीन एक जण एखादा विद्यार्थी असं पण डिफाईन करू शकतो द कॅपॅसिटन्स इज दी ओके टोटल नंबर ऑफ or you can say the capacitance of capacitor is 1 farad. या फॅरेडची पण डेफिनेशन करू शकता तुम्ही. We can say the capacitance of capacitor or capacitance of conductor is 1 farad when or capacitance is काय कसं डिफाइन करणार येतं. Capacitance is the total charge stored, okay, because of which electric potential is increased by 1 volt. हे जर V1 असेल एक तर डेफिनेशन कशी करू शकतो. इफ दिस V इज 1 लेट से हा जर V1 असेल तर C इज इक्वल टू काय येणार Q येणार. म्हणजे त्याच्यावरून मी डेफिनेशन कशी करू शकतो. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इज चार्ज स्टोर्ड ओके इज नथिंग बट द टोटल चार्जेस स्टोर्ड विच इन्क्रीजेस इट्स पोटेन्शियल बाय युनिट व्होल्ट और 1 व्होल्ट. एका व्होल्ट न वाढवण्यासाठी जेवढे चार्जेस आपण स्टोर करतो त्याच्यावर तेच म्हणजे त्याचा काय असतो कॅपॅसिटन्स असतो. समजतं इथपर्यंत. एकदम सिंपल डेफिनेशन किंवा सिंपल वेने मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. अजून आपण कॅपॅसिटर बघितलेला नाही. कॅपॅसिटर हा पुढचा कन्सेप्ट आहे. जस्ट वी टॉक दिस अबाउट दी कॅपॅसिटन्स विथ अ कन्सिडरेशन ऑफ सिंगल कंडक्टर और सिंगल प्लेट. एक सिंगल प्लेट किंवा कंडक्टर कन्सिडर करून आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. आता फॅरेड हे जे युनिट आहे ना दिस इज ऍक्च्युली अ व्हेरी बिग युनिट. फॅरेड म्हणजे एक फॅरेड एवढा कॅपॅसिटन्स असणं म्हणजे त्याच्यामध्ये लक्षात घ्या 1 कुलोम पर व्होल्ट एवढा चार्ज स्टोर होणं. 1 कुलोम म्हणजे भरपूर चार्जेस लक्षात घ्या. कारण तुम्हाला माहित आहे ना किती इलेक्ट्रॉन मिळून 1 कुलोम तयार होतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स यू नो दॅट चार्ज 1 कुलोम चार्ज इलेक्ट्रॉनवर 1 कुलोम चार्ज असं म्हणतो. सो Q इज इक्वल टू आपण काय लिहितो NE असं लिहितो ना. E ऍक्च्युली काय असतंय 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19 असते. लक्षात घ्या 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19 असते. ओके. सो किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 1 कुलोम चार्ज तयार करतो हे जर करायचं असेल हे डिवाइड केलं याला तर तो नंबर येतो. आणि तो नंबर किती येतो 1/1.6 म्हणजे अराउंड 6.4 इंटू 10 रेज टू 18 येतात. लक्षात घ्या किती येतात 6.4 इंटू 10 रेज टू 18 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन मिळून 1 कुलोम चार्ज होतो तयार. 6.4 into 10 raised to 18. Think about that. So that many electrons forms 1 coulomb. So Farad itself is a very big unit. Okay. So Faradच्या ऐवजी मोस्टली जर तुम्ही बघितला आपला प्रॉब्लेम सोडवताना वगैरे किंवा कॅपॅसिटर जे आपल्या आजूबाजूला मिळतात that if you think then you find the capacity or capacitance of those capacitors are mostly represented in microfarad. So microfarad म्हणजे किती असते 10 raised to minus 6 farad असते. ओके. किंवा नॅनो फॅरेड म्हणजे 10 raised to minus 9 फॅरेड असते. ओके. लाईक सो. सो दीज आर व्हॉट वी हॅव दी अदर युनिट्स. किंवा पिको फॅरेड म्हणजे 10 raised to minus 12 फॅरेड असते. सो दीज आर दी रेग्युलरली यूज युनिट्स. मायक्रोफॅरेड, नॅनो फॅरेड, पिको फॅरेड
हे युनिट मोस्टली कॅपॅसिटर साठी वापरले जातात, युजली यूज केले जातात. ओके, कॅपॅसिटन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, लक्षात घ्या. ओके, कॅपॅसिटन्स ही कसली क्वांटिटी आहे? स्केलर आहे. इट हॅज ओनली मॅग्निट्यूड, नो डायरेक्शन. डायरेक्शनचा विचार करायचा नाही आहे ते. त्याचं युनिट सांगितलं, याच्यावरून तुम्हाला त्याचं डायमेन्शन काढता येऊ शकते. आपण पोटेन्शियलचं काढलं होतं काल. ओके, कुलोमचं माहितच आहे तुम्हाला, IT. ओके, सो यू कॅन फाइंड द डायमेन्शन ऑफ फॅरेड. फॅरेडचं तुम्ही डायमेन्शन काढू शकता. हे त्याचे इतर काय युनिट आहे. सो हा बेसिकली कन्सेप्ट कशाचा झाला? एक कॅपॅसिटन्स म्हणजे काय याचा झाला. मग आता इथं काय होतं ना, लक्षात घ्या. कॅपॅसिटर कसा निर्माण करायचा असतो लक्षात घ्या. कॅपॅसिटरचा यूज काय असतो? कॅपॅसिटर अनेक साऱ्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये, सर्किटमध्ये यूज केले जातात. कुठल्या कुठल्या? तर कॅपॅसिटरचे तुमचे ट्युनिंग सर्किट असतात, म्हणजे रेडिओ रिसिव्हर वगैरे, याच्यामध्ये कॅपॅसिटरचा यूज केला जातो. ऑसिलेटर सर्किट असतात. आता यापैकी तुम्ही ट्युनिंग सर्किट, ऑसिलेटर सर्किट थोडंफार तुम्हाला AC सर्किटमध्ये आणि पुढे सेमीकंडक्टर थेअरीमध्ये थोडे आहेत. दॅट टाइम अगेन यू गेट टू नो कॅपॅसिटरचा यूज काय असतो. कॅपॅसिटर्स आर ऑल्सो यूज फॉर फिल्टरिंग, म्हणजे अनवॉन्टेड सिग्नलला फिल्टर आउट करण्यासाठी देखील कॅपॅसिटर यूज केले जातात. किंवा काही वेळा बघा असे फॅन बंद पडलेले असतात आणि मग ते आपण चालू केलं तरी चालू होत नाहीत, परंतु याला असं ढकललं की मग चालू होतात बघा. सो समटाइम्स नो त्याच्यामध्ये तो स्पार्क किंवा ते देण्यासाठी, कंटिन्युअस त्याला चार्जिंग देण्यासाठी वगैरे अनेक साऱ्या गोष्टी आहेत. वी आर नॉट गोइंग इन डिटेल विथ दॅट. त्याच्या यूज मध्ये अत्यंत आपण आता इथे जाणार नाही आहोत. आता आपण काय बघणार आहोत, व्हॉट ऍक्च्युअली वी मीन बाय द कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचा कन्सेप्ट काय तो बघूया आपण. हे फक्त तुम्हाला काय सांगितलं मी, कॅपॅसिटन्स म्हणजे नेमका काय असतो. ओके, सो एखाद्या कंडक्टरचा कॅपॅसिटन्स म्हणजे त्याची चार्ज साठवून ठेवण्याची क्षमता. थोडक्यात कॅपॅसिटी, प्रत्येकाची कॅपॅसिटी असते ना. सो कॅपॅसिटी म्हणजे काहीतरी ऍबिलिटी. सो इथं कंडक्टरची कॅपॅसिटन्स म्हणजे काय? चार्ज स्टोरिंग ऍबिलिटी ऑफ दॅट कंडक्टर, दॅट इज कॅपॅसिटन्स. आता मग कॅपॅसिटर म्हणजे काय करायचं ना, इथं काय झालं बघा, थोडक्यात तुम्हाला लक्षात येईल की जसं मी हे चार्ज स्टोअर करत गेलो तसे इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्याचं वाढत चाललेलं आहे. सो आफ्टर सर्टन टाइम आय कॅन नॉट एबल टू स्टोअर मोर चार्जेस ऑन दिस. म्हणजे आता ह्याच्यावर सपोज मी किती दाखवले, 3, 3, 6, 4, 10 चार्जेस मी इथे दाखवले सपोज. आता याच्या पुढचा चार्ज मी याच्यावर स्टोअर करू शकतो का? आय मे नॉट एबल टू स्टोअर द इलेक्ट्रिक चार्ज ऑन दिस. इट विल बी गेट एस्केप्ड आउट, किंवा तो बाहेर पडणार. जिम मध्ये जर सपोज एखाद्या सीटवर 3 लोक बसत असतील, चौथा तिथं बसू शकत नाही. बसायला गेला तर तो पडणार, इकडचा किंवा इकडचा. ओके, सो इट विल बी एस्केप्ड आउट. किंवा त्याच्यामध्ये मग पोटेन्शियल पण वाढलं ना, पोटेन्शियल देखील वाढलं. सो पोटेन्शियल वाढलं तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू हँडल दिस थिंग. हे हँडल करायला पण खूप अवघड जाते. वन्स इट्स कॅपॅसिटन्स मीन्स वन्स इट्स चार्जेस ऑन दॅट कंडक्टर इज इन्क्रीज ॲज पोटेन्शियल गेट इन्क्रीज, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू हँडल. सो आपण असं काही करू शकतो का की ज्याच्यामध्ये आपण पोटेन्शियल पण वाढलं नसलं पाहिजे आणि कॅपॅसिटन्स पण त्याचा वाढला पाहिजे. आर यू गेट माय पॉइंट? मला काय करायचं इथं, कॅपॅसिटरचा कन्सेप्ट कसा निर्माण होतो बघा. कॅपॅसिटर जो आपण आता इथे एक डिव्हाइस तयार करणार आहे, हीच आयडिया घेऊन त्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, तर चार्ज स्टोरिंग ऍबिलिटी त्याची वाढवणार आहोत, परंतु इलेक्ट्रिकल पोटेन्शियल मात्र वाढलं नसलं पाहिजे. असं काहीतरी करायचं आहे. आणि हे कसं करायचं ते आपण कसं करतो ना, आणि त्याच्यापासून जो डिव्हाइस तयार होतो त्याला म्हणतो आपण कॅपॅसिटर. ओके, सो दॅट इज द आयडिया बिहाइंड दिस. सो हाऊ वी कॅन डू दिस, लेट्स सी. हे आपण कसं करू शकतो बघा. सो याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे माहिती आहे, फॉर दिस पर्पज टू इन्क्रीज दी capacitance of this substance or this particular plate, what I will do, I will just place nearby to it another similar kind of metallic plate. Suppose आता ही metallic plate आहे किंवा कंडक्टर आहे, याच्या जवळच मी आणखीन एक दुसरी प्लेट त्याच्यासारखी त्याच्या जवळ ठेवतो. ओके, आता इथे मी जर पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज याला दिलं तर याचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल असणार लेट्स से +V समथिंग व्हॅल्यू शुड बी देअर. आता याच्या जवळ हा कंडक्टर त्याच्या जवळ ठेवला मुळे काय होणार, व्हॉट विल हॅपन, बाय इंडक्शन. ओके, निगेटिव्ह चार्ज विल बी डेव्हलप्ड ऑन इनर साइड ऑफ दिस कंडक्टर और प्लेट. इंडक्शन मुळे काय होतंय ते तुम्हाला बघा सांगितलं असेल सुरुवातीला पण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये, अगदी सुरुवातीच्या लेक्चरला. इंडक्शन मुळे काय होते, एखादा सबस्टन्स आहे
त्याच्याजवळ जर मी पॉझिटिव्ह एखादा कंडक्टर नेला तर काय होतं, ह्यातले जेवढे निगेटिव्ह आहेत ते या बाजूला येतात आणि पॉझिटिव्ह दुसऱ्या बाजूला राहतात. होतात सांगितलं ना. सिमिलर टू दॅट, अगदी त्याच्याच प्रकारे पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्जेस जर मी या प्लेटला दिले असतील तर इंडक्शन मुळे त्याच्या नियर बाय या प्लेटवर इनर साइडला सगळे निगेटिव्ह चार्जेस अक्युमुलेट होतात या बाजूला. म्हणजे इथे एक -V' एवढं पोटेन्शियल निर्माण होते आणि याच्या फार्दर म्हणजे या बाजूला काय होतंय, पॉझिटिव्ह पोटेन्शियल किंवा पॉझिटिव्ह चार्जेस तयार होतात. साधारणतः तेवढेच काय होतात, पॉझिटिव्ह चार्जेस तयार होतात. आता हे एवढंच विचार करा, हे जर एवढंच केलं आपण तर याच्यामुळे काय होतं लक्षात घ्या. आता डेफिनेटली या पॉझिटिव्ह चार्जमुळे जे निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ना इथे तयार होणार आहे हे याच्या जवळ आहेत ना. कन्सिडरिंग और compared to this positive charge, all these negative charges are nearby to this positive we have. So definitely इथलं निगेटिव्ह पोटेन्शियल ह्या पॉझिटिव्ह पेक्षा थोडंसं जास्त असणार आहे. ओके, म्हणजे ओव्हरऑल या दोघांचं जर आपण सम केलं तर ते काय येणार आहे, सम निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ व्ही येणार आहे. आर यू गेट दिस पॉइंट? मला काय म्हणायचं अर्थ कळतो का बघा. ओके, हे बुक मध्ये दिलेलं नसतंय, हे सांगावलं मी तुम्हाला मधल्या गोष्टी. काय सांगितलं मी तुम्हाला, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्याजवळ मी एक प्लेट ठेवली त्यामुळं इंडक्शनमुळे इथे निगेटिव्ह चार्जेस निर्माण झाले, त्याच्या दुसऱ्या एंडला काय झालं, पॉझिटिव्ह चार्जेस निर्माण झाले. आता हे निगेटिव्ह चार्ज याच्या कम्पॅरेटिव्हली या बाजूपेक्षा या बाजूला काय जवळ आहे, म्हणजे -V हा जास्त असणार आहे इथल्या +V पेक्षा, तितकाच नसणार आहे, थोडासा काही वेळा जास्त असणार आहे. या दोघांचं ऍडिशन केलं तर -V हॅव. मग आता जर तुम्ही दोन्हीचं पोटेन्शियल बघितलं तर हे काय असणार, हे V मायनस हे V असणार. त्याला वाटलं V' म्हटलेलं होतं, स्मॉल v म्हणजे स्मॉल v दिस इज कॅपिटल, इतकं असणार. बरोबर आहे. म्हणजे आता Cचं आपण काय लिहिलं डेफिनेशन, C इज इक्वल टू Q बाय V लिहिलं फक्त नुसता एका प्लेटसाठी. आता हे दोन्ही प्लेट आल्यामुळे C इज इक्वल टू काय झालं, Q तेवढाच आहे परंतु V काय झाला, V मायनस दिस V आला ना. पोटेन्शियल थोडं डिक्रीज झालं ना, म्हणजे डेफिनेटली कॅपॅसिटन्स तुमचा काय झाला, थोडा काय वेळा वाढला ना, इट गेट इन्क्रीज. ओके, परंतु किंचितसा वाढला, त्याच्याने काय खूप असा फरक पडणार आहे का, नाही, कारण हे ऑलमोस्ट दोन्ही जवळपास सेमच असतात. फक्त मी सांगितलं हे नियर बाय, त्यामुळे निगेटिव्ह पोटेन्शियल थोडं जास्त नियर बाय असल्यामुळे प्लेटला. ओके, त्यामुळं थोडासा फरक पडला परंतु मला जास्त पाहिजे. आय वॉन्ट टू गेट दिस कॅपॅसिटन्स व्हेरी मच मोर. सो फॉर दॅट रिझन व्हॉट आय विल डू, दिस सेकंड प्लेट आय विल अर्थ इट. मी त्याला काय करतो, इथं ग्राउंडला कनेक्ट करतो. आय विल कनेक्ट दॅट प्लेट टू द ग्राउंड. ग्राउंडला कनेक्ट काय झाल्यामुळे काय झालं, ऑल निगेटिव्ह चार्जेस विल बी गेट और दिस ऑल पॉझिटिव्ह चार्ज यू कॅन से, सिम्प्लिफिकेशन साठी सांगतो, हे सगळे अर्थला गेले. ऍक्च्युली ते अर्थला जात नाही, त्यातले निगेटिव्ह त्याच्याबरोबर मिक्स होतात आणि दॅट चार्जेस गेट स्टॅबिलाइज. म्हणजे इथले सगळे पॉझिटिव्ह चार्ज काय होतात, जातात. पॉझिटिव्ह पोटेन्शियल त्यावरचं काय होतंय, थोडक्यात संपतंय, लक्षात घ्या, याला अर्थ केल्यावर. परंतु निगेटिव्ह पोटेन्शियल आहे तसं राहिलंच नाही, जे जास्त होतं ते. आता मग इथलं पोटेन्शियल बघितलं तर हे किती झालं, V मायनस V' झालं ना. मग ही व्हॅल्यू जास्त आहे, आता ही व्हॅल्यू जास्त आहे. ओके, म्हणजे हे सबट्रॅक्शन केलं तर व्हॅल्यू काय येणार, डिनॉमिनेटरची कमी येणार, म्हणजे ऑटोमॅटिकली कॅपॅसिटन्स काय होणार, इट विल गेट इन्क्रीज बाय अ लॉट. हा कॅपॅसिटन्स वाढणार ना जास्त, आणि विदाउट इन्क्रीजिंग पोटेन्शियल, म्हणजे इथलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स याच्यातला वाढला का नाही, तो कमीच राहिला. परंतु चार्ज स्टोरिंग ऍबिलिटी त्याची आहे तशी वाढली ना, ती Q वाढला, लक्षात घ्या. Q वाढला नाही, Q तोच आहे, मानून चला Q तोच आहे याच्यावरचा, परंतु V कमी झाल्यामुळे कॅपॅसिटन्स त्याचा वाढला, असं आपण म्हणू शकतो. आर यू गेट दिस पॉइंट? कळालं तुम्हाला? सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ व्हॉट वी हॅव, कॅपॅसिटर. आता इथे हे दोन पॅरलल प्लेट आहेत म्हणून याला म्हणायचं पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. या दोन काय पॅरलल प्लेट आहेत म्हणून याला आपण काय म्हणतो, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. अर्थ कळाला? काय नेमकं झालं कळालं तुम्हाला याच्यामध्ये, कॅपॅसिटन्स का वाढला, कसा वाढला, समजलं? कॅपॅसिटन्स वाढण्यासाठी आपण काय केलं लक्षात घ्या. सो सिंगल कंडक्टर होता त्यावेळी चार्ज स्टोरिंग ऍबिलिटीसाठी V पण वाढत होता. सो इट वॉज डिफिकल्ट टू हँडल, म्हणून आपण काय केलं, नियर बाय टू दॅट अनदर प्लेट ठेवली आणि त्याला परत काय केलं, ग्राउंड पण केलं. त्यामुळे काय झालं, याच्यावरचं -V पोटेन्शियल आणि याच्यावरचं +V जे होतं. ओके, आता हे तर जेवढं आहे तेवढंच इथं तयार होत नाही. इंडक्शन मध्ये लक्षात घ्या कसं असतं, इंडक्शन मध्ये सगळ्याचा सगळा चार्ज तेवढा निगेटिव्ह तयार होत नसतो तिथे.
म्हणजे माझा जर मी एक आहे आणि माझा मित्र आहे, आम्ही नेहमी जवळ राहतो, माझे जे गुण आहेत ते सगळेच्या सगळे त्याला आहेत तसे मिळत नसतात जवळ असल्यामुळे, थोडाफार मात्र त्याच्यात फरक पडत असतो ना. लाईक दॅट, सिमिलर टू दॅट वी हॅव दिस concept of capacitor. So this is what we have, the concept of capacitor. So तुम्हाला parallel plate capacitor आणि capacitors, I hope that तुम्हाला अर्थ कळाला असेल कॅपॅसिटर कसा वर्क होतो ते. ओके, आता मग हे झालं कॅपॅसिटर च्या बद्दल थोडंफार की हाऊ वी increase the capacitance of capacitor by doing such kind of arrangement, modification केलं आपण, बरोबर आहे. आता ना इथे आपण बघूया की नेमका हा कॅपॅसिटन्स कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो. एक्झॅक्टली कॅपॅसिटन्स त्याच्या स्ट्रक्चरवर डिपेंडिंग जर म्हणलं तर किती असतो तो देखील आपण इथं फाइंड आउट करू शकतो. तो कसं करायचं ते बघा. सो बेसिकली तुम्हाला हा फॉर्म्युला तर माहित पाहिजेच, यू शुड नो दिस रिलेशन. सो इथं मी काय कन्सिडर करतो ना, वी हॅव लेट सपोज दिस इज वन प्लेट, फर्स्ट प्लेट, हे फर्स्ट पॅरलल कंडक्टर आहे सपोज, याच्या नियर बाय आय प्लेस अनदर सेकंड प्लेट विच इज पॅरलल टू दॅट. याला पॉझिटिव्ह क्यू इतके चार्ज दिले सपोज, सो दॅट इंडक्शन ने निगेटिव्ह चार्ज तयार झाले, ग्राउंड केलं, ऑल पॉझिटिव्ह दॅट गेट कॅन्सल विथ और बिकॉज ऑफ दिस ग्राउंडिंग लेट्स से. आता इथं मग पॉझिटिव्ह पोटेन्शियल याच्यावर आहे, निगेटिव्ह इकडे आहे, म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होईल, इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होईल. इकडे पॉझिटिव्ह प्लेट, तिकडे निगेटिव्ह प्लेट, म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड असणार, राईट. आणि या दोन प्लेट मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स सपोज डी इतका मानून जातो. हे जे दोन प्लेट आहेत या दोन प्लेट मधलं डिस्टन्स किती आहे म्हणून आपण डी इतका आहे. आणि या प्लेटचा जो एरिया आहे तो सपोज ए इतका एरिया असं म्हणू. दिस प्लेट हॅज एरिया लेट्स से ए, हे हा त्याचा एरिया आहे. तसंच ही पण सिमिलर प्लेट आहे, इट हॅज ऑल्सो एरिया ए. सो काय काय कन्सिडर केलेलं आहे बघा, या दोन पॅरलल प्लेट साठी काय काय कन्सिडर केलेलं आहे. दिस प्लेट हॅज एरिया ए विच इज पॉझिटिव्हली चार्ज. Nearby to that at distance d I place another plate, so by induction त्याच्यावर negative charge तयार होईल. As we are grounded it, so there we can see there is a electric field is developed in between these two plate which is E, and this E is equal to what we can write, सांगा बघू मला. E is equal to काय लिहिणार मी, या दोघांच्यातलं पोटेन्शियल डिफरन्स सपोज V इतका मानूया आपण ऍक्च्युअली लिहितो V मायनस V डॅश, बट ते आपण V इतका असं समजूया. डिफरन्स इन पोटेन्शियल डीव्ही. ई म्हणजे काय असते, डीव्ही बाय डी आर, पोटेन्शियल ग्रॅज्युएंट. आपण काल रिलेशन बघितलं ना संध्याकाळी, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी अँड पोटेन्शियल ग्रॅज्युएंट. व्ही बाय डी किंवा व्ही बाय आर लिहिलं बघा, ओके, व्ही बाय आर असं लिहिलेलं. पोटेन्शियल ग्रॅज्युएंट मायनस डीव्ही बाय डी आर असं लिहिलेलं, किंवा मायनस डीव्ही बाय डी एक्स, पोटेन्शियल ग्रॅज्युएंट म्हणतो त्याला आपण. सो इलेक्ट्रिकल फील्ड बिटवीन दिस टू प्लेट V1 वी कॅन राईट ॲज V बाय डी. डी हे दोघांच्यातलं अंतर आहे आणि V काय, या दोघांच्यातला पोटेन्शियल डिफरन्स आहे लेट्स से, असं आपण मांडलो. म्हणजे याच्यावरून V इज इक्वल टू काय होते, V इज इक्वल टू E इंटू डी येते. याच्यावरून या दोघांच्यातलं पोटेन्शियल डिफरन्स आहे ते किती येते, V इज इक्वल टू E मल्टिप्लाइड बाय डी. ओके फाईन. आता मग मला कॅपॅसिटन्स काढायचं आहे. सो हाऊ आय कॅन फाइंड द कॅपॅसिटन्स. Then another there is one more term we have to define. Okay, so what is that? That is surface charge density. ही इलेक्ट्रिकल फील्ड तुम्ही सरफेस चार्ज डेन्सिटीच्या टर्म मध्ये पण लिहू शकता, जे आपण ऑलरेडी गॉस लॉ वरून लिहिलेलं आहे. E इज इक्वल टू काय लिहिलं आपण, सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट लिहिलेलं ना. ओके, दिस वी वेर रिटन बाय युजिंग गॉस लॉ. तुम्हाला जर माहित असेल तर बघा, एक ही सिंगल असा कंडक्टर आहे, चार्ज कंडक्टर. सो त्याच्यापासून निर्माण होणारी इलेक्ट्रिकल फील्ड ही किती असते, सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. गॉस लॉ वरून लिहिलेलं बघा, आठवते का, ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ मध्ये सेकंड ऍप्लिकेशन आपण बघितलेलं. ओके, सो बाय दॅट वी कॅन राईट E इज इक्वल टू सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. म्हणजे इथं V इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, E ची व्हॅल्यू पुट केली तर सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू डी लिहू शकतो ना. ही व्हॅल्यू E ची इथं जर पुट केली तर V इज इक्वल टू काय लिहिणार, सिग्मा डी अपॉन एप्सिलॉन नॉट. ओके, नाउ as we know that C is V by Q by V we have, so if I put that over here, म्हणजे C is equal to काय आहे बघा, Q upon हे V साठी मी पुट करू ही व्हॅल्यू, this I will put it over here. So काय येणार आहे, सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट आहे ते वर जाईल आणि खाली D. ओके,
कळालं इथपर्यंतचा पार्ट? कसं कसं केलं, काय काय पुट केलं? ओके, येस, समजतंय का? बघा, दोन गोष्टी इथं कॅपॅसिटन्स काढण्यासाठी लागतात. पहिली गोष्ट म्हणजे कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला जो सुरुवातीलाच तुम्हाला सांगितला, दिस वी शुड नो. सेकंड थिंग वी शुड नो दॅट, याच्यानंतर हे लिहा वाटल्यास, ई म्हणजे काय? द इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस बिकॉज ऑफ चार्ज प्लेट. ओके, that is sigma upon epsilon naught I, and also we know that E means V by D, so V becomes ED and E ची ही व्हॅल्यू मी इथं पुट केली. त्याच्यानंतर V ची ही जी व्हॅल्यू आहे ती या कॅपॅसिटन्सच्या फॉर्म्युला मध्ये पुट केली तर हे आलं. आता सिग्मा जे असते ते सिग्मा म्हणजे काय असते इथं लिहितो बघा. सिग्मा ऍक्च्युअली काय असते? सरफेस चार्ज डेन्सिटी, विच मीन्स व्हॉट वी हॅव चार्ज पर युनिट एरिया. ओके, सिग्मा इज व्हॉट वी हॅव सरफेस चार्ज डेन्सिटी Q by A. मग आता ती व्हॅल्यू इथं जर मी पुट केली तर काय येणार बघा, C इज इक्वल टू Q इप्सिलॉन नॉट अपॉन Q अपॉन A जे आहे ते वर जाईल आणि D ते, बरोबर आहे? सिग्मा म्हणजे Q अपॉन A जे आहे ते A वर जाईल आणि Q. सो Q विल बी गेट कॅन्सल्ड नाउ. सो व्हॉट वी गेट द फॉर्म्युला फायनली, C इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट A by D. So capacitance of parallel plate capacitor, इथं लिहितो बघा, capacitance of parallel plate capacitor, it is, this is very important relation, epsilon naught A by D, epsilon naught A by D. Capacitance of parallel plate capacitor is epsilon naught A by D. So epsilon naught, you know what is that? It is permittivity of free space. When we can use epsilon naught? When there is no medium between these two plates or air medium. त्या दोन्ही प्लेट मध्ये ज्यावेळी एअर मीडियम आहे किंवा कोणतंच मीडियम नाही आहे, व्हॅक्यूम आहे, एअर पण नाही आहे सपोज, दॅट टाइम वी कॅन यूज epsilon naught. तो घ्यायचाच. ए म्हणजे काय आहे? दी सरफेस एरिया ऑफ दिस प्लेट. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर मधल्या या प्लेटचा तो काय सरफेस एरिया आहे ए, आणि डी काय त्या दोन प्लेट मधलं अंतर आहे, त्या दोन प्लेट मधलं अंतर आहे. ओके, सो बाय दिस फॉर्म्युला वी कॅन से दॅट कॅपॅसिटन्स डिपेंड्स ऑन सरफेस एरिया. आणि हे लॉजिकल पण आहे. कसं सांगा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जर सरफेस एरिया जास्त, साईज जास्त, तर चार्ज स्टोरिंग ऍबिलिटी जास्त ना, म्हणजे कॅपॅसिटन्स वाढला. ओके, बरोबर आहे. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी काय, ही प्लेट जर जवळ असेल सपोज, तर इंडक्शन मुळे निगेटिव्ह चार्ज त्याच्यावर जास्त तयार होणार, म्हणजे मायनस व्ही जास्त, म्हणजे सबट्रॅक्शन केलं तर डिनॉमिनेटर आणखी कमी येणार ना, म्हणजे कॅपॅसिटन्स वाढला. लॉजिक वापरा, डी कुठे आहे? डिनॉमिनेटर मध्ये आहे का, तो लक्षात घ्या. ओके, आता इप्सिलॉन नॉट, सपोज याच्यामध्ये एखादं मीडियम मी ठेवलं, डायइलेक्ट्रिक सबस्टन्स ठेवला सपोज, या दोन प्लेट मध्ये मी काय केलं, इफ आय पुट अ डायइलेक्ट्रिक सबस्टन्स इन दॅट, त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट सपोज लेट्स से वी हॅव इप्सिलॉन नॉटच्या ऐवजी इप्सिलॉन आर म्हणा, किंवा वी कॅन ऑल्सो राईट इट इज इक्वल टू के, त्यावेळेला तो के न पण दाखवता डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके, हे काय घेतलं लक्षात आलं तुम्हाला? सपोज या दोन प्लेट मध्ये एअर नसून, इफ आय पुट इन दिस टू प्लेट व्हॉट अ मीडियम, त्याच्यामध्ये मी एक सबस्टन्स ठेवला, इन्सुलेटर डायइलेक्ट्रिक सबस्टन्स ठेवला, तर त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के मला इथे घेतला पाहिजे. ओके, दॅट आय हॅव टू टेक इट हियर. सो तो जर मीडियम, ओके, सी जर त्याच्यामध्ये मीडियम असेल तर लक्षात घ्या, सी कॅपॅसिटन्स वेन इन टू पॅरलल प्लेट मीडियम इज देअर. काय आहे फॉर्म्युला हा? इप्सिलॉन नॉट के ए बाय डी. इथे के घेणार तुम्ही लक्षात. के कधी घ्यायचं लक्षात आलं ना? वी कॅन टेक के देअर इफ द मीडियम इज देअर. इफ मीडियम इज नॉट देअर यू जस्ट लिव्ह दॅट. मीडियम असेल तर के घ्या, मीडियम नसेल तर के घ्यायची गरज नाही. ओके, so this is another relation we have of capacitance. Capacitance हे आणखीन एक रिलेशन आहे लक्षात घ्या. So it depends on medium also we see. So जर तुम्ही डायइलेक्ट्रिक मीडियम ठेवला तर कॅपॅसिटन्स वाढतो. डायइलेक्ट्रिक मीडियम इथं जर ठेवला तर कॅपॅसिटन्स काय होतो त्याचा? वाढतो. सो याच्यामध्ये कोणाला काही डिफिकल्टी असेल तर विचारा. हा जो सुरुवातीचा पार्ट आपण बघितला ना, ओके, की पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आपण कसा तयार केला, राईट. कॅपॅसिटन्स सुरुवातीला म्हणजे काय, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर तयार कसं करायचं,
आणि त्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स नेमका कोणकोणत्या व्हॅल्यूवर डिपेंड असतो या फॉर्म्युलाने तुम्ही सांगू शकता. हे ऍज अ एमसीक्यू विचारतात. कॅपॅसिटन्स डिपेंड्स ऑन आणि खाली 4 ऑप्शन असतात. एरिया ऑफ द प्लेट, डायमेन्शन ऑफ द प्लेट, डिस्टन्स बिटवीन टू प्लेट, मीडियम बिटवीन टू प्लेट और ऑल ऑफ द अबव. ओके, असं असू शकतं. सो यू हॅव टू चूज द करेक्ट वन. तुम्हाला त्यावेळी करेक्ट ऑप्शन चूज करावा लागेल. सो बाय फॉर्म्युला इझिली वी कॅन चूज दॅट. समजलं कसं आलं काय आलं? यात काय डिफिकल्टी आहे तुम्हाला? येईल ना? जर प्रश्न याच्यावर विचारला तर येईल ना? हा कॅपॅसिटन्स वगैरे काढला. बरेचसे याच्यामध्ये खूप इन डेप्थ जाऊन जर बघितलं तर बरेचसे इतर क्वेश्चन विचारता येतात. जसं की या 2 प्लेट मध्ये जो आपण सबस्टन्स ठेवणार डायलेक्ट्रिक, त्याची साईज किती असणार ते पण पुढे आहे. आय थिंक दॅट स्पेशल केसेस आर देअर, बट यू शुड नो दिस. ओके, डेरिव्हेशन अँड दिस पार्ट फर्स्ट ऑफ ऑल हे तुम्हाला पहिला माहित असणं आवश्यक आहे. काल इथपर्यंतचा पार्ट ओके. आता ना हे जे कॅपॅसिटन्स आपण डिस्कस केलेलं आहे मीन्स दिस रिलेशन यू से. ओके, आता ना काही वेळा एक क्वेश्चन बघा, अनेक वेळा एक्झाम मध्ये असं विचारलेलं आहे की एखादा सपोज स्पेरिकल असा कंडक्टर आहे. सपोज हा स्पेरिकल एक कंडक्टर आहे आणि याच्यावर जर तुम्ही चार्ज क्यू एवढं याच्यावर स्टोअर होत असेल तर व्हॉट विल बी द कॅपॅसिटन्स ऑफ दिस स्पेरिकल ऑब्जेक्ट और स्पेरिकल कंडक्टर. याचा कॅपॅसिटन्स किती असेल? ओके, किंवा तुम्हाला विचारलं की पृथ्वीचा कॅपॅसिटन्स काढा, विचारू शकतात. अर्थ इज अ काइंड ऑफ कंडक्टर अँड फाइंड द कॅपॅसिटन्स ऑफ अर्थ. ओके, ऍज अ एमसीक्यू विचारू शकतात. सो कसं काढू शकता? तर इथे बघा सेम फॉर्म्युला यूज करायचा. सो दिस स्पेरिकल कंडक्टर इफ यू कन्सिडर एज अ पॉइंट चार्ज, तर याच्या सरफेसला जे पोटेन्शियल असते ते किती असते? आपल्याला माहिती आहे Q/4πε0 R असते. बरोबर आहे? ऑलरेडी आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज बघितलंय. सो इफ आय कन्सिडर दिस स्पेरिकल कंडक्टर एज अ पॉइंट चार्ज विच हॅज चार्ज Q, टोटल चार्ज Q, त्याच्यामुळे सरफेसला म्हणा किंवा आतमध्ये कुठेही बघितला तर पोटेन्शियल तितकंच असते. सो दॅट इज Q/4πε0 R. आता ही व्हॅल्यू जर मी इथं पुट केली तर C इज इक्वल टू काय येणार बघा? Q/Q, V ची व्हॅल्यू ही पुट केली तर अपॉन 4πε0 आहे. ते वर जाईल ना, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये जे आहे ते वर जाईल. म्हणजे हे Q कॅन्सल होईल. म्हणजे कॅपॅसिटन्स इज इक्वल टू काय आहे बघा? 4πε0 R. 4πε0 कॉन्स्टंट आहे. म्हणजे कॅपॅसिटन्स डिपेंड्स ऑन व्हॉट? दी साइज ऑफ दॅट स्पेरिकल कंडक्टर. इट डिपेंड्स ऑन रेडियस. इट डिपेंड्स ऑन व्हॉट? रेडियस. मग जर तुम्हाला पृथ्वीची काढायला सांगितली असेल तर कसं करणार? अर्थचं रेडियस माहिती आहे तुम्हाला? व्हॉट इज द रेडियस ऑफ अर्थ? 4 पाय ची व्हॅल्यू 3.14, ε0 ची किती असते? 8.85 into 10⁻12. and what is the radius of earth? Do you know radius of earth? ग्रॅव्हिटेशन मध्ये झालं असेल ना रेग्युलर. काय किती असते रेडियस ऑफ अर्थ? 6400 किलोमीटर. अर्थचे रेडियस किती आहे? 6400 किलोमीटर, विच आर राईट इन मीटर. दॅट इज 6.4 into 10⁻6. 6400 किलोमीटर. किलोमीटरचं मीटर केलं तर किलोमीटर म्हणजे 10⁻3 आणि ते पुढचे 3 साठी असं लिहिलं. आणि हे जर तुम्ही सिम्प्लिफाय केला तर तुम्हाला कॅपॅसिटन्स ऑफ अर्थ येईल. इफ यू सिम्प्लिफाय दिस यू विल गेट द कॅपॅसिटन्स ऑफ अर्थ. विचारू शकतात ना ऍज अ एमसीक्यू, व्हॉट इज द कॅपॅसिटन्स ऑफ अर्थ. हे कसं आलं काय आलं तुम्हाला स्पेरिकल कंडक्टर साठी. सो कॅपॅसिटन्स ऑफ स्पेरिकल कंडक्टर वी कॅन फाइंड लाईक दिस. आता हे जे कॅपॅसिटन्स आहेत ना, कॅपॅसिटर आहेत, हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असतात. लक्षात घ्या, वेगवेगळ्या शेप मध्ये वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असतात. आता हे जे दाखवलं हे कसला कॅपॅसिटर म्हणायचं? याला पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. हे काय? पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. काही वेळा ना तुम्हाला कॅपॅसिटर स्पेरिकल पण आढळतात, सिलेंड्रिकल पण असतात. ओके, तर फक्त मी दाखवतो. इवन आय डोंट थिंक दॅट इन रिवाइज सिलेबस इट इज देअर, बट स्पेरिकल कॅपॅसिटर कसे असतात? आता जी मी प्लेट इकडे दाखवली ती म्हणजे एक स्पियर आहे सपोज, त्याची सपोज रेडियस A इतक्या मानूया. and another okay concentric sphere around that we have which has a radius let's say B. याचे रेडियस सपोज B इतके आहे. आणि मी याला जर काय केलं, चार्ज केलं सपोज विथ चार्ज Q. इफ आय चार्ज दिस कॅपॅसिटर दिस कंडक्टर स्पेरिकल कंडक्टर फर्स्ट विच हॅज रेडियस A. इंडक्शन मुळे काय होणार? याच्यावर निगेटिव्ह चार्ज तयार होणार इंडक्शन मुळे त्याच्या अराउंड असणाऱ्या या स्पेरिकल कंडक्टरवर, राईट.
त्याच्या दुसऱ्या बाजूला इकडे काय तयार होणार, पॉझिटिव्ह, परंतु याला मी काय केलेलं आहे, अर्थिंग केलेलं आहे. सो दिस ऑल पॉझिटिव्ह विल बी गेट व्हॅनिश, राईट. So here what will be the capacitance of spherical capacitor? Spherical capacitor चा कॅपॅसिटन्स किती असतो हे देखील तुम्ही काढू शकता. This also you can find it here. How you can find it here? Again by using that relation C is equal to Q by V. याच्यावरून तुम्ही काढू शकता. ओके, म्हणजे इथं किती पोटेन्शियल आहे, इथे किती पोटेन्शियल असेल, त्या दोघांचा डिफरन्स घ्या, तो डिफरन्स इथं लिहा आणि सिम्प्लिफाय करायचा. So after simplifying, you will get some value of capacitance. Capacitance चा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. So you try to find out that. As a homework तुम्ही काय करा, स्फेरिकल कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स किती येतो हे काही वेळा ऍज अ एमसीक्यू नीटला वगैरे विचारतात. तर तुम्ही काय करायचं आहे, ऍज अ होमवर्क फाइंड द कॅपॅसिटन्स ऑफ स्फेरिकल कॅपॅसिटर. ओके, बोर्डला विचारणार नाही बिकॉज दॅट इज नॉट दॅट, बट इट मे बी आस्क इन नीट और जेडबल. फाइंड द कॅपॅसिटन्स ऑफ स्फेरिकल कॅपॅसिटर. त्याच्यानंतर आणखी कोणता कॅपॅसिटर असतो, सिलेंड्रिकल असतो. ओके, आपल्याला मुख्यतः कुठला आहे, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर सिलेबस मध्ये, पण हे इतर कॅपॅसिटरचे टाईप पण लक्षात घ्या, अदर टाइप्स ऑफ कॅपॅसिटर. हे झालं स्फेरिकल. त्याच्यानंतर आणखी कोणतं असतंय सांगितलं मी तुम्हाला, सिलेंड्रिकल. म्हणजे सपोज हे एक सिलेंडर आहे, ओके, याच्यावर मी चार्ज स्टोअर करत गेलो सपोज, म्हणजे याच्या सरफेसवर असं, राईट, याच्या सरफेसवर, आणि याच्या भोवती आणि एक सिलेंडर आहे असं. ओके, राईट, कॉन्सेंट्रिक अनदर सिलेंडर बी हा, याची रेडियस सपोज ए इतके आहे, दुसऱ्याचे रेडियस सपोज बी इतके आहे. सो इंडक्शन मुळे याच्या आतल्या बाजूला काय तयार होणार, निगेटिव्ह पोटेन्शियल और निगेटिव्ह चार्ज इंडक्शन मुळे. बाहेरच्या बाजूला काय होणार, पॉझिटिव्ह, परंतु हे आपण पुन्हा काय केलेलं आहे, अर्थ केलेलं आहे. तसंच कन्सेप्ट तोच. ओके, मग आता इथं जर फॉर्म्युला जर विचार केला, जसं इथं आपण पॅरलल प्लेट कॅपॅसिटर साठी सी काढला, काय फॉर्म्युला आला, इप्सिलॉन नॉट ए बाय डी. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर साठी इप्सिलॉन नॉट ए बाय डी. तसं स्पेरिकल साठी काय येतो तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तसंच सिलेंड्रिकल कॅपॅसिटर साठी काय येतो हा देखील तुम्हाला ऍज अ होमवर्क फाइंड आउट करायचा. समजलंय, ऍज अ होमवर्क तुम्हाला काय करायचं आहे, फॉर सिलेंड्रिकल कॅपॅसिटर हाऊ मच इज द कॅपॅसिटन्स, ट्राय टू फाइंड इट. बुक मध्ये शोधा, तुमच्याकडे टेक्स्ट बुक असेल किंवा इतर कुठले बुक असतील, फाइंड आउट दॅट, सी ऑन नेट और समवेअर अँड राईट दॅट फॉर्म्युला. अगदी जमलंच नाही, यू आस्क मी टुमॉरो, आय विल शो यू हाऊ टू फाइंड. जर कळालंच नाही तुम्हाला कसं काढलंय ते, ओके, तर तुम्हाला मी दाखवेन हाऊ वी कॅन फाइंड दिस वाईल सॉल्विंग द प्रॉब्लेम सोडवताना वगैरे दाखवेन कसं काढायचं ते. कळालं? ओके, सो हे वेगवेगळ्या टाईपचे काय कॅपॅसिटर्स आहेत. आता हे जे कॅपॅसिटर्स आहेत हे तुम्ही लक्षात घ्या, काही सर्किटमध्ये आपल्याला ठराविकच कॅपॅसिटन्स लागतो. ओके, म्हणजे ज्यावेळी आपण ठराविक इलेक्ट्रिक सर्किट तयार करतो, जसं तुम्हाला माहित आहे की एखाद्या सर्किटमध्ये करंट आपल्याला जर काय करायचं असेल, मॅनेज करायचं असेल, तर आपण रेझिस्टन्स यूज करतो आणि वी कॅन मॅनेज द करंट. तसंच काही वेळा सर्किटमध्ये आपल्याला ठराविकच कॅपॅसिटन्सची गरज असते. ओके, मग ठराविक कॅपॅसिटन्स पाहिजे आणि तुम्हाला त्या कॅपॅसिटन्सचं कॅपॅसिटर मिळत नाही सपोज, म्हणजे मला काय म्हणायचं लक्षात घ्या. सपोज आय हॅव कॅपॅसिटरचा सिम्बॉल असा आहे. ओके, कॅपॅसिटर वी शो बाय टू पॅरलल लाईन्स. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर म्हणून कॅपॅसिटरचा सिम्बॉल असं दाखवतात. हा फिक्स कॅपॅसिटन्स आहे, हा फिक्स कॅपॅसिटन्स आहे. आणि जर व्हेरिएबल असेल तर व्हेरिएबलला आपण हा असा एरो दाखवतो. दिस इज व्हेरिएबल कॅपॅसिटर, दिस इज व्हेरिएबल कॅपॅसिटर अँड दिस इज फिक्स कॅपॅसिटर, फिक्स व्हॅल्यू कॅपॅसिटर. ओके, सपोज माझ्याकडे एक कॅपॅसिटर आहे आणि त्याचा कॅपॅसिटन्स सपोज किती आहे, 2 मायक्रोफॅरेड. त्याचा कॅपॅसिटन्स किती आहे, 2 मायक्रोफॅरेड. आणि सगळे कॅपॅसिटर माझ्याकडे जे अवेलेबल आहेत ते सगळे 2 मायक्रोफॅरेडचेच आहेत. धरून झाला, माझ्याकडे सगळे कॅपॅसिटर काय आहे, 2 मायक्रोफॅरेडचेच आहे, दुसरं नाहीच आहे माझ्याकडे. पण तुम्हाला सर्किटमध्ये यूज करताना सपोज मला 8 मायक्रोफॅरेड पाहिजे कॅपॅसिटन्स, किंवा मला सपोज 1 मायक्रोफॅरेड पाहिजे. मला काय म्हणायचं लक्षात आलं, मी एक सर्किट डिझाईन करालोय. ओके, आणि त्याच्यामध्ये कॅपॅसिटरची गरज आहे आणि त्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू मला किती पाहिजे, 8. परंतु माझ्याकडे सगळे कॅपॅसिटर 2 मायक्रोफॅरेडचेच आहेत.
किंवा मला सपोज एखाद्या सर्किटमध्ये 1 मायक्रोफॅरेड पाहिजे, परंतु माझ्याकडे अवेलेबल सगळे 2च आहेत. सो अशा वेळी मी काय करणार, व्हॉट आय कॅन डू, माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्याचाच यूज करून मला काहीतरी जुगाड केला पाहिजे ना. सो हाऊ वी कॅन डू दॅट जुगाड, तो जुगाड आपण कसं करणार, हाऊ वी कॅन डू दॅट. सो फॉर दॅट वी कॅन कनेक्ट द कॅपॅसिटर आयदर इन सिरीज और पॅरलल. रेजिस्टन्स करतो ना आपण, रेजिस्टन्स इन सिरीज अँड रेजिस्टन्स इन पॅरलल, यू नो दॅट. So when you connect resistance in series, what is the equivalent of that? Series मध्ये कनेक्ट केलं सपोज R1 R2 R3, तर काय तो इक्विव्हॅलंट R1 प्लस R2 प्लस R3. आणि पॅरलल मध्ये असेल तर 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. तो काय देतो तुम्हाला 1 अपॉन RP देतो. दॅट इज 1 अपॉन RP, नॉट RP. ओके. रेसिप्रोकल रिझल्टंटचा रेसिप्रोकल हा इंडिव्हिज्युअल रेसिप्रोकलच्या बेरजे इतका असतो, तो पॅरलल मध्ये देतो ना. ओके. तसंच कॅपॅसिटर जर मी सिरीज मध्ये जोडले आणि कॅपॅसिटर जर मी पॅरलल मध्ये जोडले तर त्याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स किती असतो ते आपण डिस्कस करणार आहोत. सो नाउ वी आर गोइंग टू सी द कनेक्शन्स ऑफ कॅपॅसिटर्स. ओके. आपण साइड बाय साइड दोन्ही पण डिस्कस करूया. सिरीज कॉम्बिनेशन म्हणूया त्याला, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. मी फास्ट जात नाही ना, फास्ट होत नाही ना, होत असेल तर सांगा. असं व्हायला नको की मी सिलेबस तुमचा 8 टॉपिक करायचा म्हणून फास्ट चाललोय, काहीच कारण नाही, असं व्हायला नको. आणि पॅरलल कॉम्बिनेशन जिथं वाटतं तिथं सांगा मला. पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. सो वी विल comparatively discuss both of these two, series combination and parallel combination. Series combination मध्ये काय करतो, we connect, suppose we have 3 capacitors. मी एक्झाम्पल म्हणून 3 कॅपॅसिटर्स या ठिकाणी एक्झाम्पल घेतो. I have 3 capacitors which are connected one after the other, such a way that the negative plate of this is connected to the positive plate of another. Okay, like this we have. These are connected like this. अशा प्रकारे हे कनेक्ट केलेले आहे. C1 C2 C3 3 वेगवेगळे कॅपॅसिटन्स असलेले कॅपॅसिटर आणि हे एका पुढे एक सिरीज मध्ये आपण कनेक्ट केले. ओके. अँड अक्रॉस दिस वी आर कनेक्टेड हियर सोर्स ऑफ व्होल्टेज. म्हणजे याच्या अक्रॉस मी एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे. सपोज याच्या अक्रॉस मी बॅटरी दाखवली नाही, और आयदर वी कॅन शो इट, नो प्रॉब्लेम. वी कॅन शो लाईक दिस अ बॅटरी दॅट आय कनेक्टेड which has potential V, which has electric, okay, potential or EMF of that is, let's say, V. Now, आणि सिमिलरली इकडे आपण डायग्राम बघूया. पॅरलल मध्ये काय करतो आपण, in two common points we are connected here those capacitors. म्हणजे सगळ्या पॉझिटिव्ह प्लेट ज्या आहेत त्या एका बाजूला एकत्र कनेक्ट केलेल्या आहेत. या पॉइंट ए ला लेट्स से सगळ्या निगेटिव्ह प्लेट आपण एका बाजूला कनेक्ट केले, सपोज या. ओके. टू पॉइंट बी अँड दिस कनेक्टेड टू अ सोर्स ऑफ व्होल्टेज विच इज हॅव्हिंग पोटेन्शियल व्ही. आपण इथे की दाखवूया, दाखवण्यासाठी की म्हणजे स्विच. ओके. सो डू यू गेट हाऊ वी आर कनेक्टेड दिस कॅपॅसिटर्स. कॅपॅसिटर आपण कसे कनेक्ट केले लक्षात आले तुम्हाला. सिरीज मध्ये म्हटलं तर कसं कनेक्ट दाखवायचं, पॅरलल मध्ये म्हटलं तर कसं दाखवायचं, हे लक्षात घ्या. हाऊ वी आर कनेक्टेड देन इन सिरीज अँड पॅरलल. ओके. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. लक्षात आलं. ओके. आता तुम्हीच मला सांगू शकता बऱ्यापैकी गोष्टी याच्यामध्ये. इट्स नॉट दॅट डिफिकल्ट, इट्स व्हेरी व्हेरी इझी to understood what we mean or how we can find the equivalent capacitance. आपल्याला इथे काय काढायचं आहे, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढायचं आहे. या दोन्ही केस मध्ये कसं काढणार बघा. सो कसं असते बघा, इथे जसं रेजिस्टन्सला केलं ना तशा प्रकारे इथे इक्विव्हॅलंट काढू शकतो. आता याच्यामुळे ना इथून जाणारा जो चार्ज आहे लक्षात घ्या, दॅट इज चार्ज ऑन प्लेट Q1, चार्ज ऑन प्लेट Q2 अँड चार्ज ऑन प्लेट Q3, C3. C1, C2, C3 या तिन्ही कॅपॅसिटरवरचा जो चार्ज असतो ऍज दे आर इन सिरीज,
सो क्यू हा काय असतो सेम. चार्ज ऑन ईच प्लेट, व्हॉट इज दॅट वी हॅव सेम, बट the potential, that is V, is different. V across each capacitor is different. V is different across capacitors. हे पहिला कळणं गरजेचं आहे. Charge on each capacitor is same, okay, but the electric potential or potential difference that is different across each capacitor. आणि याच्या उलट बरोबर येत असते. पॅरलल मध्ये काय असते, V प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस काय असतो सेम असतो, बट चार्ज हा काय असतो प्रत्येक प्लेटवरचा डिफरंट ओव्हर कॅपॅसिटर. हे पहिलं कळणं गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला डायग्राम वरून पण लक्षात येईल. करंट इलेक्ट्रिसिटी वगैरे शिकलाय तुम्ही, त्यामुळे माहिती आहे तुम्हाला. एका पुढे एक आहे, लक्षात घ्या. एकच लाईन आहे ही. सो पाण्याचा फ्लो जर जाणार आहे एका लाईन मधून, तो तर कॉन्स्टंट एकसारखा जाणार आहे. त्याच्यात इथून जाणारा हा जो चार्ज आहे, चार्ज म्हणजे थोडक्यात मी पाणी उदाहरण सांगितलं पाण्याचा फ्लो, तसंच चार्जचा फ्लो एकाच लाईन मध्ये एका पुढे तर समान सगळ्यांना जाणार. ओके, इथं काय होतं बघा, हा चार्ज क्यू, टोटल क्यू इतका चार्ज इथंपर्यंत येतो, परंतु इथं आल्यानंतर त्याचे काय होतात, 3 फाटे फुटतात त्याला. बरोबर आहे. म्हणजे C1 वर जाणारा चार्ज Q1 असेल, C2 वर जाणारा चार्ज Q2 असेल आणि C3 वर जाणारा चार्ज काय असेल Q3 असेल. असे हे तिन्ही काय होतात, फाटे फुटतात. टोटल आलेला चार्ज काय होतो, 3 भागात विभागतो आणि विभागून परत तो एकत्र येतो. तो विभागतो आणि टोटल चार्ज परत हा एकत्र येतो आणि इथून जाणारा परत हा टोटल Q इतका असतो. म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज जो म्हणतो तो फॉलो होतो इथे. ओके, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज इथं फॉलो होतो. टोटल चार्ज जेवढा जातो तेवढाच परत येतो. ओके, सो सुरुवातीला हे जर कळलं ना तुम्हाला, तर याच्यावरून इक्विव्हॅलंट काढणं सोपं आहे. कसं सोपं आहे बघा, तर आपण टोटल जी एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे जी टोटल एनर्जी दिली ती या 3 पार्ट मध्ये डिवाइड झाली, V1, V2 आणि V3. V प्रत्येकाच्या अक्रॉस काय डिफरंट आहे. म्हणजे मी हा टोटल V जो आहे, टोटल V तो इक्वल टू काय लिहू शकतो, V1 प्लस V2 प्लस V3 असं लिहू शकतो ना. इथे V1 प्लस V2 प्लस V3 असं लिहू शकतो. ओके, आता कॅपॅसिटर साठी आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहित आहे. तो काय आहे, C इज इक्वल टू Q बाय V आहे. C इज इक्वल टू काय, Q बाय V. म्हणजे V इज इक्वल टू काय म्हणा, C इज इक्वल टू Q बाय V आहे. म्हणजे V इज इक्वल टू काय म्हणा, Q बाय C. बरोबर आहे ना. V इज इक्वल टू काय म्हणा, Q बाय C. साइडला लिहू इकडे, ऍज C इज इक्वल टू Q बाय V आहे. म्हणजे V इज इक्वल टू काय म्हणा, V इकडे घेतलं, C इकडे घेतलं, Q बाय C. बरोबर आहे. V काय असतो, Q बाय C असतो. मग आता हे टोटल, आता मला जागा नाही म्हणून मी इथंच लिहितोय बघा. समजतं का बघा तुम्हाला, मी याच्या खालचा जो पॉइंट आहे तो इथेच लिहितो. हा टोटल पोटेन्शियल आहे. दिस इज टोटल इलेक्ट्रिक, ओके, the supply that we are provided to that combination of capacitors. हा टोटल V म्हणजे मी काय लिहिणार, टोटल चार्ज बिकॉज ऑफ दिस which is flowing divided by total capacitance in series. बरोबर आहे. टोटल कॅपॅसिटन्स इन सिरीज लिहिणार. बरोबर आहे. टोटल V साठी Q बाय CS लिहिणार. आता जेवढा चार्ज इथून चाललाय तेवढाच सगळ्याच्या वर आहे. इथून चाललेला जो चार्ज Q आहे तेवढाच याच्यावर पण आहे, याच्यावर पण आहे, याच्यावर पण आहे. म्हणजे या V1 साठी मी काय लिहिणार, Q, याला Q1 लिहायची गरज नाही, तेवढा चार्ज आहे. सो Q डिवायडेड बाय काय लिहिणार, याचा कॅपॅसिटर जो काय C1. काल तसं V2 साठी काय लिहिणार, Q बाय C2 आणि इथं काय लिहिणार, Q बाय C3. काल ओके. आता मग याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण. या तिन्ही मधून Q कॉमन काढला बाहेर, Q कॉमन काढला तर काय होणार, हिअर 1, इथं पण 1 लिहूया, इथं पण 1 लिहूया. Q बाहेर काढला, राईट. Q बाहेर काढला. मग आता त्या बाजूला या बाजूला इक्वल साइनचे Q आहे, ते दोन्ही काय होणार, दे विल बी गेट कॅन्सल. ओके, म्हणजेच तुमचा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जो कॅपॅसिटन्स असतो, ओके, त्याचा रेसिप्रोकल हा इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटन्सच्या रेसिप्रोकलच्या बेरजे इतका असतो. म्हणजे रेझिस्टन्सच्या बरोबर उलट आलं बघा.
रेझिस्टन्स मध्ये काय असते, पॅरलल मध्ये जसं रिलेशन येते कॅपॅसिटर मध्ये तसं येते सिरीज मध्ये, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. कॅपॅसिटर मध्ये काय असते 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. कसं आलं का, सिंपल आहे, एकदम सोपं आहे. मग तसंच आता तुम्ही इथं विचार केला तर इथं काय लिहिणार मी, हा जो टोटल क्यू आहे इथं आलेला टोटल क्यू हा 3 पार्ट मध्ये डिवाइड झाला आहे, म्हणजे हा टोटल क्यू इज इक्वल टू काय लिहिणार मी, Q1 प्लस Q2 प्लस Q3 लिहिणार ना असं. ओके, आता मग या फॉर्म्युल्यानुसार Q इज इक्वल टू काय ते बघा, CV. Q इज इक्वल टू काय ते C इंटू V, म्हणजे हा टोटल Q जो आहे याच्यासाठी मी काय लिहिणार, C टोटल C म्हणजे पॅरलल मध्ये असणारा टोटल C इंटू त्याला काय करणार मी, हे V इक्वल टू Q1 साठी काय लिहिणार, C1 इंटू V. आता V सगळ्याच्या अक्रॉस सेम आहे, जेवढा अप्लाय केलाय तेवढाच V आहे, म्हणजे इथं Q2 साठी C2V आणि इथं C3V. बरोबर आहे. ओके, ऍज Q इज CV, त्याच्यानुसार तुम्ही लिहा. मग आता या सगळ्यातून मी काय कॉमन काढू शकतो, V. सगळीकडे सेम आहे V. बरोबर आहे. हा V कॉमन काढला बाहेर ब्रॅकेटच्या इथं बाहेर काढला तर तिकडे पण V आहे इकडे पण V आहे आणि दोन्ही सेम आहे, म्हणजे दिस V इज गेट कॅन्सल विथ दिस V. म्हणजे इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन काय आलं बघा, C1 प्लस C2 प्लस C. सो सिरीज पॅरलल जे रेझिस्टन्स साठी आहे त्याच्या बरोबर उलटा येते बघा कॅपॅसिटर साठी. ओके, असं जरी केलं तरी तुमचं बऱ्यापैकी लक्षात येतं. पण हे काढताना हे लक्षात घ्या, V सिरीज मध्ये डिफरंट असतो, Q सेम असतो, म्हणून हे सुरुवातीला दिले मी 2 पॉइंट. हे लक्षात असेल तर इझिली काढू शकता. आणि C म्हणजे Q/V आहे. ओके, सो फायनल काय येते मला, हे जर माझ्या डोक्यात असेल क्लिअर आयडिया तर इझिली मला सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचं इक्विव्हॅलेंट काढता येऊ शकतं. समजलं कसं काढलं काय काढलं. मग याच्यावरचे पण तुम्हाला काय विचारतात, MCQs वगैरे विचारू शकता. ओके, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं काय देऊ शकतात, कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर देऊ शकतात आणि त्याचं इक्विव्हॅलेंट काढा असं म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया, हे कळालं तुम्हाला सिरीज पॅरलल मधलं. आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. सो इथं मेनली काय होतं लक्षात घ्या, मागाशी जो माझा सुरुवातीचा क्वेश्चन होता की माझ्याकडे सगळे 2 मायक्रोफॅरेडचे कॅपॅसिटर आहेत आणि मला सर्किटमध्ये 1 मायक्रोफॅरेड पाहिजे, तर मी ते कॅपॅसिटर कसे जोडले पाहिजे सांगा बघू. आता उत्तर येईल का तुम्हाला, बघूया. माझा प्रश्न कळाला ना. ओके, आता हे आपण बघितलं सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, माझ्याकडे सगळे 2 मायक्रोफॅरेडचे कॅपॅसिटर आहेत, ढिगाण पडले, परंतु मला सर्किटमध्ये 1 मायक्रोफॅरेड पाहिजे, तर मी किती कॅपॅसिटर आणि कसे जोडले पाहिजे तर मला 1 मायक्रोफॅरेड मिळेल सांगा. सिरीज मध्ये जोडले पाहिजे किती कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडले पाहिजेत, 2 कॅपॅसिटर जर मी सिरीज मध्ये जोडले तर काय होणार, 1/2 प्लस 1/2 इज इक्वल टू 1/CS. बरोबर आहे. 2 सिरीज मध्ये जोडले तर यांचं इक्वल यांचं बेरीज येणार ना, बेस सेम आहे, वरच्यांची बेरीज होणार म्हणजे किती येणार, हे 2/2 म्हणजे किती 1, म्हणजे CS किती आला 1. झालं की नाही 1. सो माझ्याकडे 1 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर होता का, नव्हता. माझ्याकडे 2 चे होते, पण तुम्हाला सर्किटमध्ये पाहिजे होतं 1 मायक्रोफॅरेड, तर मी त्यावेळी काय करणार, 2 कॅपॅसिटर मी सिरीज मध्ये जोडणार, सो दॅट आय गेट 1 मायक्रोफॅरेड. सो याचा मिनिंग किंवा याचं ऍक्च्युअली ऍप्लिकेशन काय आहे ते लक्षात घ्या तुम्ही. ओके, ट्राय अँड रिमेंबर द ऍप्लिकेशन ऑफ दिस, वाय सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन वी आर लर्निंग, आपण का लर्न करतोय. ओके, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे, तर त्याचा अर्थ आहे ना. ओके, सपोज तुम्हाला 8 मायक्रोफॅरेड पाहिजे तर काय करणार, 4 कॅपॅसिटर पॅरलल मध्ये जोडणार, सो दॅट आय विल गेट 8 मायक्रोफॅरेड. कारण पॅरलल मध्ये सगळ्यांची बेरीज करतो आपण. 4 कॅपॅसिटर मी पॅरलल मध्ये जोडणार, जिथे मला 8 मायक्रोफॅरेड पाहिजे तिथे, कळलं, सो दॅट आय गेट 8 मायक्रोफॅरेड. So this is actually the need, as per the need we can do the combination. आपल्याला कशी गरज आहे त्यानुसार ते जोडायचे असतात. So now I will give you one circuit with the capacitor. Capacitor connection इथे एक मी दाखवतो. बघा तुम्हाला जमते का त्याचे इक्विव्हॅलेंट किती येते ते बाय युजिंग दिस रिलेशन. हे रिलेशन यूज करून काय जमते का बघा येते का तुम्हाला.
सो ए आणि बी पॉइंटच्या अक्रॉसचे कॅपॅसिटर करा. सगळे सपोज 1 मायक्रोफॅरेडचे. ऑल दिस कॅपॅसिटर्स लेट्स से ऑफ 1 मायक्रोफॅरेड. हे सगळे कॅपॅसिटर 1 मायक्रोफॅरेडचे आहेत विच आर कनेक्टेड लाईक दिस. सो अक्रॉस दिस ए बी हाऊ मच इज द इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काढू शकाल? करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये रेजिस्टन्स वगैरे सोडवलं असेल तुम्ही सिरीज पॅरलल, तसंच कॅपॅसिटरचं यूज करायचं. काढा बघू किती येते. तोंडी जरी सांगितलं तरी चालेल. 5 आलं. कसं काढला? हे 2 सिरीज मध्ये आहे. यांचं इक्विव्हॅलेंट किती येणार? 2 कसे येईल? सिरीज मध्ये हा कॅपॅसिटर आहे, रेजिस्टन्स नव्हे. कॅपॅसिटर आहे, रेजिस्टन्स नव्हे. बरोबर ना? सिरीज मध्ये असले की 1/1 + 1/1. कळलं ना? उलट आहे हे. कॅपॅसिटर आहे, दे आर नॉट रेजिस्टन्स. सो दिस इज हाफ, दिस इज ऑल्सो हाफ. ओके. हे 2 पण सिरीज मध्ये आहे. यांचं इक्विव्हॅलेंट पण काय येणार? हाफ. आणि मग हा हाफ, हा आणि हा हे कसे आहेत? पॅरलल मध्ये. त्यांची बेरीज होणार हाफ प्लस हाफ 1, 1 + 1 2. सो टोटल कॅपॅसिटन्स याचा 2 येतो, 5 येत नाही. कसं आलं? समजलं नसेल तर बघा, ज्यांना समजलं नाही त्यांनी. दिस अँड दिस कॅपॅसिटर याला आपण काहीतरी नाव देऊया. C1, C2, C3, C4 आणि C5 म्हणूया. ओके. सो C1 आणि C2 आर इन सिरीज. हे कसे आहेत? C1, C2 सिरीज मध्ये आहे. सिरीज मध्ये काय असते? 1/C1 + 1/C2. हे 1/1 + 1/1. दॅट इज किती येणार? हे 2. ओके. हे 1/CS आहे, लक्षात घ्या. याचं इन्व्हर्स करायचं. अनेक वेळा हे विसरतो आपण इन्व्हर्स करायला. सो CS इज 1/2. म्हणजे या दोघांचा मिळून एक मी काढू शकतो ना आता इथे असा. कळलं? त्या दोघांचा मिळून 1 झाला. त्याचा कॅपॅसिटन्स किती आला? हाफ. हाफ आला, हाफ मायक्रोफॅरेड. सिमिलरली C3 आणि C4 हे दोन्ही सिरीज मध्ये आहेत. सो या दोघांचा मिळून 1 जो येणार तो किती येणार? दॅट इज ऑल्सो हाफ. तो पण हाफ येणार. आणि देन तुम्ही म्हणू शकता दिस हाफ, दिस C5 and this half, they are in parallel. आता ते 3 पॅरलल मध्ये आहेत. सो पॅरलल मध्ये काय करतो आपण? बेरीज करतो. हाफ प्लस दिस 1 प्लस दिस हाफ. हाफ and half 1 and this 1, that is 2. Okay. So like this you can find the equivalent capacitance. अशा प्रकारे तुम्ही equivalent capacitance find out करू शकता. कळलं? राईट. ओके. मग असे बरेचसे प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. दिस इज वन सिंपल थिंग. सिंपल एक सर्किट तुम्हाला इथं दिलेलं मी. लाईक दिस नो यू कॅन solve number of such kind of circuit, number of different connection of capacitor, different ways of connection of capacitor. वेगवेगळ्या प्रकारे कॅपॅसिटरचं कनेक्शन असते, ते यूज करून तुम्ही काढू शकता. सिंपल कसं आहे इथं, जर सपोज सगळेच कॅपॅसिटर एकसारखे आहेत, सगळेच कॅपॅसिटर एकसारखे आहेत, ते जर पॅरलल मध्ये असतील, n नंबर ऑफ कॅपॅसिटर जर पॅरलल मध्ये असतील तर त्याचा इक्विव्हॅलेंट n टाइम्स 1 घ्यायचा. म्हणजे n टाइम्स कुठलाही एक कॅपॅसिटर पॅरलल मध्ये असतील तर. आणि जर सिरीज मध्ये असतील सपोज n नंबर ऑफ कॅपॅसिटर्स, तर त्यावेळी काय करायचं, काय करणार, 1 म्हणजे तो कॅपॅसिटर C/n करायचा, त्यावेळी C/n. कळलं? म्हणजे आता उदाहरणार्थ आता जसं सांगितलं, हा एक कॅपॅसिटर C आहे, हा कॅपॅसिटर C आहे, हे दोन सिरीज मध्ये आहे, त्यांचं कॅपॅसिटर C आहे, दोघे जण आहेत, तर ह्याचा इक्विव्हॅलेंट CS किती येणार, C/2 येणार. सॉरी, C/ काय येणार, 2. ओके. आणि असे कॅपॅसिटर एकसारखे जर काय असतील, असे पॅरलल मध्ये असतील, तर इथं जो इक्विव्हॅलेंट आहे तो काय येतो, 2 टाइम्स C. 2 असतील तर, असे n नंबर ऑफ असतील तर, असे मध्ये n नंबर ऑफ असतील तर NC. चालेल? आणि असे n नंबर ऑफ सिरीज मध्ये असतील तर C/n. हे लक्षात घ्या, हे शॉर्टकट आहे, दिस इज शॉर्टकट. ओके. कधी वापरायचं मात्र, हे सगळे कॅपॅसिटर एकाच व्हॅल्यूचे असतील तर, सगळे कॅपॅसिटर एकाच व्हॅल्यूचे असतील तर, हे शॉर्टकट आहे.
इझिली वी कॅन गेट दिस टोटल इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स. कळलं ना? तेच येते, जर सोडून बघितलं तर तेच येते. आणि अगदीच नाही लक्षात राहिलं तर आपला आहे तो फॉर्म्युला आहेच. यू कॅन फॉलो दॅट अँड गेट द आन्सर. आता कॅपॅसिटरशी रिलेटेड जर म्हणाल तर आणखीन एक 2 पॉइंट आपले आता राहिलेले आहेत. एक ऑलरेडी आपण कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स व्हेन देयर इज एअर इन बिटवीन कॅपॅसिटर, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, काय असतो फॉर्म्युला तो बघितला. इप्सिलॉन नॉट ए बाय डी. इफ इन दिस कॅपॅसिटर प्लेट देयर इज नथिंग, एअर इज इन बिटवीन देम. या पॅरलल प्लेट मध्ये जे डी इतकं यांच्यामध्ये अंतर आहे, ए इतकं यांचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे, तर इतकं कॅपॅसिटन्स असतो ते आपण बघितलं. आणि जर याच्यामध्ये जर डायइलेक्ट्रिक स्लॅब असेल, म्हणजे याच्यामध्ये जर सपोज मी इथे काय ठेवला, एक डायइलेक्ट्रिक मीडियम याच्यामध्ये ठेवलं सपोज. ओके, इफ आय प्लेस अ डायइलेक्ट्रिक मीडियम इन दिस, देन द कॅपॅसिटन्स वी विल रिटर्न, काय लिहिलेलं आपण, इप्सिलॉन नॉट ए के बाय डी हे आपण लिहिलेलं. ओके, आता याचं पण एक रिलेशन तुम्हाला हे पण दिलेलंच आहे, किंवा हे इन टर्म्स ऑफ ई नॉट पण दिलेलं आहे. म्हणजे मी सांगतो तुम्हाला काय याचं म्हणणं आहे. सो इथं जर सपोज मीडियम नसेल, इफ देर इज नो मीडियम इन बिटवीन दिस टू प्लेट, त्यावेळी याच्यामधली जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती आपण ई नॉट असं म्हणतो. म्हणजे बुक मध्ये जसं त्या पद्धतीने जर सांगायचं म्हटलं तर, हे ऑलरेडी आपण जरी डिस्कस केलं असेल तरी पुन्हा सांगतोय मी, लक्षात घ्या. ई नॉट हे काय तुमचं इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन दिस टू प्लेट व्हेन देर इज नो मीडियम. मीडियम नसेल तर, ओके, आणि मीडियम नसेल तर मग हे ई नॉट जे आहे ते तुम्ही लिहू शकता सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. ई नॉट त्यावेळी काय लिहू शकतो आपण, सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट असं लिहू शकतो. आणि सिग्मा म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, सिग्मा म्हणजे टोटल याच्यावरचा चार्ज अपॉन एरिया. सिग्मा म्हणजे क्यू बाय ए असते, आणि असं लिहू शकतो आपण क्यू बाय ए इप्सिलॉन नॉट. बरोबर आहे. जर याच्यामध्ये मीडियम नसेल तर, आता जर मी या दोन्ही प्लेट मध्ये मीडियम एक डायइलेक्ट्रिक सबस्टन्स याच्यामध्ये जर ठेवला तर काय होतंय हो, आपल्याला माहित आहे. इकडे बघा, इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्या इंडक्शनमुळे इथे निगेटिव्ह चार्ज तयार झाला. आता इथं जर एखादा सबस्टन्स ठेवला मी याच्यात, तर याच्यातले जे निगेटिव्ह आहेत ते इथे येणार ना, या बाजूला येणार, यातले जे निगेटिव्ह चार्ज आहेत, आणि आपले पॉझिटिव्ह या बाजूला येणार, या निगेटिव्ह साईडला. पॉझिटिव्ह वुड कम ओव्हर हियर. बरोबर आहे. म्हणजे हे डायइलेक्ट्रिक ठेवल्यामुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड याची जी तयार होईल पोलरायझेशन मुळे, याला आपण पोलरायझेशन पण म्हणलेलं होतं बघा. ओके, सकाळी डिस्कस केलं. त्याच्यामुळे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ती आतमध्ये अशी तयार होणार. आणि ऑलरेडी अगोदर हा नसताना इलेक्ट्रिक फील्ड काय होती, ई नॉट इतकी होती. बरोबर आहे. म्हणजे इथं जर टोटल इलेक्ट्रिक फील्ड जर बघितली, इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिक फील्ड, ही काय असणार तुमची, ई नॉट मायनस ईपी असणार. बरोबर आहे ना, ई नॉट मायनस ईपी असणार, राईट. सो ईपी म्हणजे पोलराइज इलेक्ट्रिक फील्ड, पोलराइज झालेली ही इलेक्ट्रिक फील्ड, इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही, सिग्मा पी अपॉन याचं जे काय असेल ते इप्सिलॉन नॉट असं आपण म्हणू शकतो. ओके, सिग्मा पी अपॉन इप्सिलॉन नॉट. आणि सिग्मा पी म्हणजे काय, जेवढे चार्ज पोलराइज झाले पर युनिट त्याचा एरिया असं आपण लिहू शकतो. क्यू पी अपॉन ए इप्सिलॉन नॉट असं आपण लिहू शकतो. ईपी ऍक्च्युअली त्याची व्हॅल्यू लिहिली आपण, राईट. So therefore this E final this equivalent E is equal to E naught काय आहे बघा, Q upon A epsilon naught आहे, मायनस मी हे EP ची व्हॅल्यू लिहू शकतो QP upon A epsilon naught. ओके, so Q upon A epsilon naught minus QP upon A epsilon naught. Like this we can write. और द सेम थिंग हेच परत असं पण लिहू शकतो. के जो आहे ना, के डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, के डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, दिस वी कॅन डिफाइन ऍज ई नॉट अपॉन ई नॉट मायनस ई. या के इज इक्वल टू ई नॉट अपॉन काय असते, ई नॉट मायनस ईपी. यस, मग याच्यावरून तुम्ही ई ची व्हॅल्यू लिहू शकता. हे जे ई आहे ना, हे ई रिझल्टंट इलेक्ट्रिकल फील्ड, त्याची व्हॅल्यू आपण याच्यावरून के च्या टर्म मध्ये लिहू शकतो. काय लिहू शकतो सांगा बघू.
ep आणि ही व्हॅल्यू जर मी इथं पुट केली सपोज के च्या टर्म मध्ये मला हे लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो मी वी कॅन राईट बघा ई नॉट मायनस ईपी इकडे घेतलं ओके ई नॉट मायनस ईपी जर इकडे घेतला आणि के तिकडे घेतलं ओके सो ई नॉट मायनस ईपी साठी मी काय लिहू शकतो ई नॉट अपॉन के लिहू शकतो ना ई नॉट अपॉन के ई नॉट अपॉन के आणि ई नॉट म्हणजे काय क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट आहे ठीक आहे किंवा E इज इक्वल टू ई नॉट बाय के लिहिलंय सो बाय दिस ऑल्सो वी कॅन राईट डायरेक्टली दिस रिलेशन त्याच्यावरून पण हे रिलेशन डायरेक्टली आपण लिहू शकतो कारण कसं आहे वेन देअर इज मीडियम जेव्हा तिथं मीडियम असतंय मीडियम साठी आपण E जो आहे तो सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट ई नॉट ची व्हॅल्यू ई के असं लिहू शकतो ना ई नॉट इज इक्वल टू ई इंटू के ओके ई इंटू के म्हणजे एक ऍडिशनल के हा आला लक्षात घ्या ऍडिशनल के मगाशी जे मी सांगितलं ना डायलेक्ट्रिक सबस्टन्स असेल तर आपल्याला के घेतला पाहिजे तो ऍडिशनल के इथं तुम्हाला येतो सो डायरेक्टली बाय दिस यू कॅन राईट ओके ई इज इक्वल टू लिहू शकतो आपण ई इज इक्वल टू क्यू अपॉन ए एप्सिलॉन ई नॉट ची ही व्हॅल्यू इथं पुट केली ई नॉट ची बघा ही व्हॅल्यू जी आहे इथं पुट केली क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट So total electric field when dielectric medium is there. ज्यावेळी डायलेक्ट्रिक मीडियम आहे ना त्यावेळी इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट के डायलेक्ट्रिक मीडियम नसते त्यावेळी नुसतंच क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट असते परंतु डायलेक्ट्रिक मीडियम असेल तर क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट के इतकं असतं मग त्याच्यावरून तुम्ही चार्ज लिहू शकता क्यू ची व्हॅल्यू लिहू शकता क्यू इकडे घेतलं ए एप्सिलॉन नॉट के सगळे इकडे घेतलं तर क्यू इज इक्वल टू काय येते ई ए एप्सिलॉन नॉट के असं येऊ शकतं सो दॅट इज द चार्ज सो इथपर्यंतचा पार्ट थोडस तुम्ही इथपर्यंत डेरिव्हेशन वगैरे कॅपॅसिटरचं आहे ना लर्न करा उद्या सकाळी आपण याचे एक दोन स्पेशल केस आहेत की डायलेक्ट्रिक मीडियम जो आपण इथे घेणार आहे तो सपोज पूर्ण भरला नाही त्या दोन प्लेट मध्ये ओके त्याचा थिकनेस आपण व्हेरी केला तर मग त्याचा परिणाम काय होतो कॅपॅसिटरवर ते पण डिस्कस करणार आहोत आणि पूर्ण भरलं तर काय होईल हाफ भरलं तर काय होईल ओके किंवा हे कॅपॅसिटर वेगवेगळ्या प्रकारे जर आपण अरेंज केले तर त्याचं कॅपॅसिटन्स काय असतो ते उद्या आपण बघूया ओके दॅट वी विल डिस्कस डिस्प्लेसमेंट करंट नाही आहे ना तुम्हाला कट केलेला आहे आणि फक्त एक डेरिव्हेशन राहते एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर सो हे दोन पॉईंट राहतात तिथे लॉग टेबल घेऊन या प्रॉब्लेम सोडवायचे असतील ना ओके सो ब्रिंग द लॉग टेबल टुमॉरो देन